परशुराम घाटामध्ये गॅबेलियन वॉल उभारण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र ही वॉल कोसळलेली आहे आणि धोका देखील मोठा निर्माण झाला आहे। आपण पाहू शकता या दृश्यांमधून मुंबई गोवा महामार्गाचं काम करत असताना परशुराम घाटामध्ये विविध स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात आल्या। घाटामधली वळणं रुंद करत असताना घाटाचं खोदकाम देखील करण्यात आलं। यामुळं घाटाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घाटाला संरक्षक भिंत उभारण्यात आली। परशुराम घाटाची रचना आहे ही आपण अशा पद्धतीने पाहू शकतोय की फार उंचावरून जाणारा परशुराम घाटाच्या पायथ्याशी असणारा हा सगळा परिसर आहे आणि यामुळं या ठिकाणी वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना ह्या घडत असतात। यामुळेच परशुराम घाटाला संरक्षक भिंत उभारण्यात आली होती, काँक्रीटची भिंत ही उभारण्यात आली होती। मात्र ही भिंत देखील मागच्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये कोसळून पडायला लागली आणि यामुळं परशुराम घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवरती आला आणि यामुळं याला पर्याय म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीची गॅबेलियन भिंत आहे ही उभारण्यात आली। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खर्च देखील करण्यात आला आणि आपण पाहू शकतोय संरक्षक भिंतीचं संरक्षण करण्याची मदार या गॅबेलियन भिंतीवरती होती। मात्र सध्या याच भिंतीला धोका निर्माण झाला आहे। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळं ही भिंत जी आहे ही अशा पद्धतीने कोसळायला लागलेली आहे। मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान आहे आणि यामुळं संरक्षक भिंत कोसळून या ठिकाणी माती खाली जाण्याच्या घटना वारंवार घडतात आणि यामुळं या ठिकाणी गॅबेलियन भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र भिंत उभारत असतानाचं काम अद्यापही चालू आहे। मात्र मुसळधार पावसाचा तडाखा या भिंतीला बसला आहे आणि या ठिकाणी भिंत कोसळलेली आहे। त्यामुळं या परशुराम घाटाला सध्या धोका अधिक निर्माण झाला आहे। पुस्तकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी।